फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा हा जो व्लॉग आहे तो रविवारचा आहे। तर शनिवारी आम्ही गावी गेलो होतो, तर आधीचा जो व्लॉग होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर तो जर का तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा। आणि आज रविवार आहे, रविवारपासून पुढचा जो व्लॉग आहे तो सुरू झालेला आहे। तर आता इकडे सकाळी आम्ही लवकरच उठलेलो होतो, कारण की कामं पण तशीच होती, त्याच्यामुळे म्हटलं लवकरच उठलेलं बरं। बाहेर बघत असाल तुम्ही मस्त असं धुकं पण पडलेलं आहे आणि आता 7 वाजलेले असणार आहेत। आणि आता इथे ही लाकडं फोडत आहे। सकाळी सकाळी थोडंसं थंडगार वातावरण आहे, जास्त काही थंडी वगैरे पडलेली नव्हती। तर सकाळीच आमचे अहो लागलेले आहेत कामाला। ती म्हणजे ही एवढी लाकडं जी आहे ती फोडायची आहेत, तर थोडीफार जी आहे ती फोडणार आहोत आम्ही। आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे माळावरती, मस्त अगदी फिरायला जाणार आहोत। फिरायला म्हणजे काय, थोडंसं बरं वाटतं असं कुठेतरी जायला वगैरे पण मस्त। तर यासाठी आम्ही काय केलं की जो माळ आहे ना तो खरंच खूप लांब होता आणि आम्हाला काय तेवढं जमणार नव्हतं। आम्हाला म्हणण्यापेक्षा मला जमलं नसतं फारसं एवढं लांब चालायला, आणि तिकडची जी वाट होती ना ती पण व्यवस्थित नव्हती। त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं की आम्ही कारने आलो इकडे, आणि आई पप्पा आमच्या आधीच पुढे गेलेले होते, तर त्यांना तिकडे लाकडं पण जमा करायची होती, तर त्यांनी लाकडं जमा करायला ते आमच्या आधी गेलेत। आणि मी आणि आमचा हा गोल्डन असे आम्ही तिघंही जण आम्ही चाललो। आणि ते गोल्डन बघा असा उभा राहिला आणि सगळे जे मातीचे पाय होते ना ते त्याने मला लावलेत फोडून। तर त्याचं असंच असतं, तो खूप खुश झालाय, म्हणजे त्याला ना असं नवीन जागेत वगैरे कुठेतरी असं फिरायला वगैरे खूप आवडतं, त्याच्यामुळे तो खूपच खुश होता आणि अजिबात ऐकत पण नव्हता। आणि आता इथे ना हे पळसाचं झाड आहे आणि खूप सुंदर फुलं फुललेली होती, कितीतरी फुललेले होते आणि खाली पण असा सडा पडलेला होता फुलांचा, आणि मला खूपच आवडलं फूल। आणि त्याचा कलर पण आता यामध्ये ना पिंक कलर पण असतो, तो पण खूप छान दिसतो, पण हे ना भरपूरच फुलं फुललेली होती। तर याच्यावरती मी रील पण बनवलेला आहे, तर ते तुम्हाला पाहायला मिळेलच। तर तिथे एक रील बनवला आणि त्याच्यानंतर पुढे निघालो। आम्हाला वाटलेलं वाटेत कुठेतरी करवंद भेटतील, पण करवंद काही आम्हाला भेटलेली नाही आहेत। तर ती आहेत ना, तर त्याला अशी आताच फुलं येत होती, त्याच्यामुळे म्हटलं की काही दिवसानंतर आपल्याला खायला तरी मिळतील। आता इथे आम्ही चालत चाललेलो आहोत, कारण की गाडी जी आहे ती पूर्ण इकडे वाट आहे, खरं तर रस्ता आहे, पण कसं आहे ना की तो रस्ता व्यवस्थित नव्हता, म्हणजे ट्रॅक्टर वगैरे जाऊ शकतात पण इतर कुठच्या गाड्या वगैरे अशा नाही जाऊ शकत। त्याच्यामुळे आम्ही एकदम रोड जो मेन रोड आहे तिथेच आम्ही गाडी पार्क केली होती आणि तिथून आम्ही चालत आलो। आता इथे असं काजू बघायला खरं तर आलेलो होतो। काजू म्हणजे काय, तर म्हटलं अशीच फेरी मारून म्हटलं जायचं, आणि कसं गोल्डनला जरा मजा वाटते असं फिरायला वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यासाठी आम्ही खरं तर आलो होतो, कारण की त्याचा व्हिडिओ पण होईल आणि त्याला पण खूप आवडतं असं फिरायला, नवीन जागा किंवा असं माळरानावरती। तर तो खूप एन्जॉय त्याने केलं नाही, आणि नंतर दमला पण, खूप दमला तो, इतका फिरत होता आणि इतक्या उड्या मारल्या नाहीत ना त्याने। तर इथे आम्हाला थोडेसेच काजू भेटले, कारण की जास्त काही काजू धरलेत नव्हते, थोडेफार जे होते तेच धरलेले होते। आणि आता हल्ली सुरुवात झाली आहे, म्हणजे आत्ता सुरुवात झालेली होती काजूंना, त्याच्यामुळे काही फारसे असे भेटले नाही, थोडेफार होते तेच भेटलेले होते। तर काजू बघितले, आणि त्याच्यानंतर आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितला असाल की आम्ही चिकन तंदुरी जी आहे ती बनवलेली होती, पण मोठा गोंधळ झाला। एवढा सगळा आम्ही खटाटोप केला, पण त्याचं काही तेवढं हे नाही झालं, कारण की खूपच तिखट झालेलं होतं। आणि आम्ही थोडंफार खाल्लं, पण त्याच्यानंतर आम्हाला खायलाच जमेना, कारण की आमचा जो मसाला आहे तो नवीन आता सुरुवात केलेली होती, त्याच्यामुळे तो तिखट होता आणि त्याचा अंदाज काही आम्हाला आला नाही, त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला। आणि म्हणून मग आम्ही ते चिकन जे होतं ना, तंदुरी जे चिकन होतं ते आम्ही तसंच ठेवलं होतं। तर त्याचं आता काय करणार आहोत ते तुम्हाला तर थोड्या वेळाला आम्ही दाखवणार, ज्यावेळी आम्ही घरी जाऊ त्यावेळी त्याचं काहीतरी करणार आहोत, कारण की ते खायला तर पाहिजे ना, असं टाकू नाही शकत, किंवा ह्यांना पण नाही देऊ शकत, गोल्डनला तर नाहीच, कारण की ते गरम आणि गरम नाही सॉरी तिखट असणार आहे, त्याच्यामुळे मग त्याला पण नाही देऊ शकत होतो। तर आता इकडे काजू बघताय ते पण खूप म्हणजे असे वरती दिसत होते, खाली असं काय कुठे काजू वगैरे धरलेले नव्हते, आणि बाकीचे पण आहेत काजू, पण काय कुठे एवढं दिसतच नव्हतं। आंबे तर अजिबातच नाही, काजू तरी आम्हाला थोडेसे असे दिसले तरी, पण आंबे अजिबात कुठे नाही। असं वाटलं होतं की कुठेतरी कैरी तरी भेटेल, पण कैरी पण नाही आणि काहीच नाही, म्हणजे एक पण आंबा कुठे किंवा मोहर पण आम्हाला दिसला नाही, म्हणजे एवढं हे। तर आता फक्त थोडेसेच काजू भेटले, ते तुम्हाला मी दाखवत आहे, पण गोल्डन काय आम्हाला दाखवायला पण देत नव्हता। तर इथे आता एवढेच काजू भेटलेत, आणि त्याच्यानंतर आम्ही काय निघालोच, आम्ही काही जास्त थांबलो पण नाही। आणि आल्यावरती खरं तर नाश्ता वगैरे आम्ही काहीच केलेला नव्हता, बिना नाश्ता म्हणजे चहा बरोबर असंच बिस्किट वगैरे खाल्लेलं आणि गेलेलो, त्याच्यामुळे नाश्ता नव्हता। भाकरी वगैरे आईने सकाळी उठून केलेल्याच होत्या, तर आता भाकरी बरोबर काही बनवलं नव्हतं, आल्यावरती पिठलं बनवायचं असं ठरलेलं होतं। नंतर मग आमचे साहेब बोलले की आता ते तंदुरी चिकन आहे, तर म्हटलं तेच बनवूया। तर याच्यासाठी
त्याच्यासाठी आता त्याने सुरुवात केलेली आहे सगळी. मी कांदा वगैरे टोमॅटो वगैरे कट करून ठेवला आणि आता तो बोला की मीच करतो मग. तर आता इथे ते तंदुरी चिकन बनवणार आहोत. थोडंसं असं रस्सा टाईपमध्ये म्हणजे भाकरीसोबत, कारण की आता ते असं कसं टाकून द्यायचं, त्याच्यामुळे म्हटलं असं काहीतरी आपण करूया. कारण की भाकरीसोबत परत काही नव्हतं, पिठलं काय आपण नेहमीच बनवतो. त्याच्यामुळे म्हटलं, नवरा मग बोलला की आता हे तंदुरी चिकन आपलं आहेच ऑलरेडी, तर म्हटलं याचंच काहीतरी करूया. कारण की त्याच्यानंतर पण दुपारी वगैरे काय इतर काहीतरी जेवण असणारच होतं. त्याच्यामुळे मग बोलला की आताच आपण चिकन हे बनवूया, म्हणजे भाकरीसोबत होऊन जाईल ते. तर त्याच्यासाठी आता इथे चालू आहे. तर मी त्याला बोलत होते की मसाला जो आहे तो कमी टाक, कारण की त्या दिवशी आदल्या दिवशी जो मसाला टाकलेला आहे आपण, तो जास्त झाला आहे आणि त्याच्यामुळे तिखट झालं आहे. आणि आता कसं चिकन तंदुरी आहे म्हटल्यावरती त्याला पण, चिकनला पण मसाला लागलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं आधी तो म्हटलं कमी टाक, बाकी काही नको करू. आणि ना आता जेवण करताना पण ना, म्हणजे अंदाज येईपर्यंत आपल्याला भीती वाटते मसाल्याची, कारण की तो जास्त पडला तर तिखट व्हायचा. तर आता इथे चिकन बनलं की त्याच्यानंतर आम्ही भाकरी खायला घेणार आहोत. कारण की जरी जास्त लांब चालून जरी आलो नाही ना, तरी थोडीफार आपल्याला भूकही लागते. म्हणजे कारण की थोडंफार जे अंतर होतं ते आम्ही चालून गेलेलो होतो आणि एवढ्या आता चालायची काही फारशी अशी सवय नसते. त्याच्यामुळे म्हटलं आता गेल्या आपण पटकन ते चिकन झालं का आपण भाकरी खायला घ्यायची आहे. तर आता इथे थोडंसं वाटप टाकलेलं आहे, कारण की ते सगळ्यांना पुरलं पाहिजे चिकन. त्याच्यामुळे थोडं मी वाटप पण यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे आपलं कालचं जे चिकन होतं ते आहे. तर आमचा गोल्डन इतका दमला आहे की बिचारा तिथे बसून आहे, मी तुम्हाला दाखवते पण गप्प अगदी बसून आहे, कारण की खूप तो मस्ती केलं नाही वरती माळावरती गेलो होतो त्यावेळी. तर इथे आता चिकन अजून होत आहे, म्हणजे चालू आहे प्रोसेस अजून. तर असं आमचं जे रुटीन होतं ते 2 दिवसाचं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणखी काही असेल तर ते गोल्डनचं चॅनल आहे, तर त्याच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की त्याचे पण व्हिडिओ असतात मध्ये करायचे. त्याच्यामुळे त्याच्या चॅनलवरती पण तुम्हाला काही ना काहीतरी फुल एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर त्याच्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्लॉगला तुम्ही लाईक करा. आणि आता हा व्लॉग जो आहे तो मी आता आणखी पुढे कंटिन्यू केला नव्हता, कारण की पुढे गोल्डनचेच व्हिडिओ होते आणि तेवढं मोबाईलमध्ये तेवढा स्पेस पण खरं तर नव्हता. त्याच्यामुळे पुढे काही फारसा व्लॉग जो आहे तो केलेला नाही आहे, एवढाच व्लॉग आहे तो केलेला होता. तर इथे आम्ही मस्तपैकी भाकरी आणि चिकन खायला घेतलेलं आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्लॉगला लाईक करा. आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.